सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। रामकृष्णारी राजविद्या राजगुह्य योग नामक नवमोध्याय अंतर्गत भगवंताची निस्सीम भक्ती ज्यांच्या अंतःकरणामध्ये उल्लसित झालेली आहे ते भक्त भगवंताला आपल्या अंतःकरणातील भाव अभिव्यक्त करण्याच्या निमित्तानं ज्या वस्तूंचं साह्य समर्पण करण्यासाठी घेतात आणि भगवंताची भक्ती ही त्या निमित्ताने अभिव्यक्त होते हे सांगण्याकरता पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृत मश्नामि प्रयतात्मनः। पत्रं म्हणजे पान पत्र, पुष्पम म्हणजे फूल, फलम म्हणजे फळ, तोयम म्हणजे जलम, ह्या भक्त्या मे प्रयच्छति। जे कोणी भक्त मला भक्तिभावाने पत्र पुष्प फल आणि जल अर्पण करतात त्या प्रयतात्मनः, त्या शुद्ध चित्त ज्यांचं झालं आहे अशा पुरुषांच्या तदहं भक्त्युपहृतम अश्नामि, त्या प्रेमाने समर्पण केलेले जे काही पदार्थ असतील त्यांचा मी स्वीकार करतो। आणि काल आपण पत्र हे पान द्रौपदीने भगवंताला समर्पण केलं, गजेंद्राने पुष्प समर्पण केलं, त्याप्रमाणे शबरीने फल समर्पण केलं, रंतीदेवाने जल समर्पण केलं आणि भक्तीने समर्पण केलेल्या ह्या सगळ्या साधनांना भगवंताने अत्यंत प्रेमाने त्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या। योमे भक्त्या प्रयच्छति। आणि मग भगवंताला समर्पण करण्यासाठी एखादं फळ, तेही वाटेल त्या परिस्थितीमधलं, वाटेल त्या वृक्षाचं जरी असलं, आणि भगवंताला ते भक्त जेव्हा दाखवतात समर्पण करतात तेव्हा भगवान दोन्ही हात ओढून ते फुलं आपल्याकडे प्रेमाने देठ न काढता, त्याची साल न बाजूला करता, त्यातला बी न काढता तसंच आदराने प्रेमाने भगवंत सेवन करतात। एवढंच नाही तर भक्तीच्या नावाने भगवंत म्हणतात मला एखादं फूल जरी भक्ताने दिलं तरी मी त्याचा महिमा, त्याचा मोठेपणा म्हणून मी नाकाने त्याचा सुगंध घेतला पाहिजे, पण त्याने दिलेलं ते फूल इतक्या प्रेमाने असतं की ते मी मुखची घाली, किंवा एखाद्याजवळ फुलंही नसेल आणि साधं पान जरी मला अर्पण केलं
मग ते पान चांगलं ताजं नसलंही आणि सुकलं जरी असलं, परंतु तो भक्त जेव्हा मला समर्पण करतो तेव्हा त्या समर्पणाच्या पाठीमागं त्याचा कायिक वाचिक मानसिक भाव भगवंतांच्या संबंधाने हा पूर्णपणे भरलेला असतो. आणि भगवंतही अमृत भुकेलेल्या माणसाला मिळावं त्याप्रमाणे ते साधं पत्रच आहे, पानच आहे, परंतु भगवंत सुखाने ते खाऊ लागतात. पण कधी पत्र, पुष्प, फल हेही प्राप्त होण्याची शक्यता नसते, तेव्हा झाडाचा पाला तोही जर मिळत नसेल, पण उदकाचं तर संकट नसेल ना, तर उदकाचे तर साकडे नव्हेल की. आणि म्हणून भलतेथ निमोले न जोडिता आहे जोडले, तेची सर्वस्व करुणी अर्पिले तेणे मज. काल याचा विस्ताराने आपण विचार केला की पाण्याच्या संबंधाने भगवंताचं माऊलींचं जे मत आहे त्या काळामध्ये, पाणी कुठे आहेत म्हटले, भलतेथ कोणत्याही ठिकाणी पिण्याजोगं पाणी होतं. म्हणून भलतेथ कोणत्याही ठिकाणी, म्हणजे विहिरीत असेल, नदीमध्ये असेल, तलावामध्ये असेल, झऱ्यामध्ये असेल, डोंगराच्या बाजूने वाहणारा एखादा निर्झर असेल, तिथे कुठे जरी गेलं तरी पाणी इतकं स्वच्छ होतं. आणि त्या काळात पाणी लोक स्वच्छ ठेवत होते. यावरून त्या काळच्या लोकांची जीवनशैली दुसऱ्यांना उपलब्ध असणाऱ्या सामाजिक साधन संशोधनाचे मध्ये ते साधन दूषित करीत नव्हते, प्रदूषित करीत नव्हते. आणि त्यामुळे पाणी कुठेही मुबलक चांगल्या स्वरूपामध्ये भेटत होतं आणि ते विनामूल्य भेटत होतं. निमोले याचं कारण असं आहे की पाणी ही विकण्याची वस्तू नाही. त्या काळामध्ये अशी धारणा होती ही विनामूल्य सगळीकडे सगळ्यांना उपलब्ध व्हायची. आणि म्हणून पाणी हे विकू नये, सगळ्यांना ते मोफत दिलं जावं. आणि कोणी प्राणी पाणी न मिळवण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याला ते सहज प्राप्त होत असेल. न जोडिता आहे जोडले, म्हणजे काही प्राप्त न करताही त्याला ते प्राप्त होत असेल. रस्त्याने चालला तर झरा वाहत असेल, विहीर असेल, पाणपोही असेल, असं असणारं पाणी सहज उपलब्ध होतं. पण काल डॉक्टर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडनं अगदी शिक्षित, अशिक्षित, शहरी असेल किंवा ग्रामीण असेल, रस्त्याने जाताना घरातला कचरा किंवा काही अनावश्यक वस्तू नदीच्या पात्रात जवळ यायचं आणि त्या फेकून द्यायच्या. म्हणजे आपल्या घरातली घाण गेली, पण दुसऱ्याला त्या घाणीचा किती त्रास होणार आहे याचा मनुष्य विचार करत नाही. तो करायला हवा, करण्याची गरज आहे. काळ तशा प्रकारची मागणी करत आहे. आणि म्हणून ते असं असणारं पाणी त्याची सर्वस्व करुणे अर्पिले तेने. पण त्या साधं स्वरूपात असणारं पाणी भगवंताला जेव्हा समर्पण केलं जातं तेव्हा भगवंत त्या पाण्याच्या पाठीमागे असणारा भाव बघून त्याचं वर्णन तोंड भरून करतात. काल आपण पाहिलं की ते पाणी दिल्यामुळे भगवंत म्हणतात, तेने वैकुंठापासून विशाले मजरा लागे केले रावळे, कौस्तुभावने निर्मळे लेणे दिदली. मला वैकुंठापासून, वैकुंठ माझं जे राहण्याचं ठिकाण आहे, माझं धाम आहे, पण पाणी देण्याच्या निमित्तानं त्या वैकुंठापेक्षाही अत्यंत मोठे विशाल त्यांनी माझ्याकरता मंदिरं बांधली आहेत, देवळं बांधली आहेत. एवढंच नाही, त्याचं पाणी देणं म्हणजे अत्यंत मौल्यवान असणारा कौस्तुभ मणी, त्या कौस्तुभ मण्याचे जणू काही मला त्याने अलंकार दिले आहेत. तो निर्मळ असणारा, जो कांतिमान असणारा कौस्तुभ मणी त्याने मला दिल्याप्रमाणे आहेत. एवढंच नाही, क्षीराब्दी ऐसे मनोहरे, क्षीरसागराप्रमाणे अत्यंत मनोहर असणारे दुधाचे
शय्यागृह आणि तेही अपारे मज लागी तेने सृजिले. अमर्याद अनंत असणाऱ्या ही दुधाची शय्यागृहे भगवंत म्हणतात माझ्या करिता त्याने निर्माण केली एका पाण्याचा थेंबामुळे. इतकंच नाही, कर्पूर, चंदन, अगरू ऐसिया सुगंधाचा महामेरू. मेरू पर्वताप्रमाणे त्याने मला कापूर, चंदन, अगरू हे मोठमोठे पदार्थ मेरू पर्वताप्रमाणे मला समर्पण केलेले आहेत. मज हातीवा लाविला दिनकरू दीपमाळे. अर्थात हे सगळे सुगंधी पदार्थ म्हणजे एक प्रकारचे माझ्याकरता त्याने लावलेली ही काढवात आहे. आणि त्या दीपमाळेच्या मध्ये सूर्य हा मध्यस्थानी आहे. सूर्याला त्या दीपमाळेवरती लावला आहे. अशी माळ तयार करताना मध्ये जशी मुख्य दीप असावा त्याप्रमाणे ही सूर्याच्या दीपमाला आणि सूर्याला त्या मध्यभागी ठेवला आहे. एवढं मला त्या पाणी समर्पण करताना दिलं आहे. गरुडासारखी वाहने मज सुर तरुणची उद्याने कामधेनूची गोधणे अर्पिली तेने. गरुडासारखे वाहने भगवंताचं अत्यंत वेगवान असणारं वाहन म्हणजे गरुड. ते गरुडच जणू काही मला आज समर्पण कोणीतरी केलं आहे त्या पाण्याच्या निमित्ताने. मज सुरतरुंची उद्याने. सुरतरुंची उद्याने अर्थात देवांना प्रिय असणार जे सुरतरू आहेत, कल्पवृक्ष आहेत, त्या कल्पवृक्षांची उद्यानच जणू मला समर्पित केली. कामधेनूची गोधणे अर्पिली तेने. आणि कामधेनूंची एक कामधेनू नाही बहुवचनाचा प्रयोग केला आहे. कामधेनूंची हे गोधनाची गोधना म्हणजे ह्या कामधेनूंची कळपची कळप त्याने मला समर्पित केली आहे असं भगवंत म्हणतात. मज अमृताहुनी सूर असे बोनी ओगरिले बहु असे ऐसा भक्ताचिनी उदक लेशे परितोषे गा. मज अमृताहुनी मुळात अमृत प्राप्त होणं हेच अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लभ गोष्ट मानवी जीवनामध्ये आहे. पण भगवंतानी ही गोष्ट स्पष्ट करताना म्हणतायत की त्या भक्ताने मला पाणी समर्पण केल्यामुळे मला त्या अमृतापेक्षाही अत्यंत रसभरीत असणारे बोनी म्हणजे पक्वान्ने आणि ती सुद्धा बहुवसे ओगरिली. बहुवसे ओगरिली म्हणजे अनेक प्रकाराने ती पक्वान्न त्या भक्ताने मला वाढलेली आहेत, समर्पण केली आहेत. हे सगळं मी भक्ताने कोणत्या प्रकारची साधना माझ्याकरता केली तर काही नाही म्हटले. मज भक्ताचेनी उदकलेशे परितोषे ऐसा भक्ताचेनी उदकलोशे परितोषे गा. अशा भक्ताने समर्पित केलेल्या पाण्याचा एखादा थेंबाने देखील परमात्मा इतका संतुष्ट होतो. मग कुणी असं म्हणेल जर परमात्मा पाण्याने एवढा संतुष्ट होत असेल तर आम्ही त्याला मोठमोठ्या सरोवराच्या पाण्याने अभिषेक करू, दह्यादुधांचे अभिषेक करू. भगवंत म्हणतात तसं जमणार नाही. काय अर्जुना, तुला तुझ्या अनुभवाची गोष्ट सांगतो. हे सांगावे काय किरीटी, त्वाची देखिले आपुलिया दिठी. मी सुदामयाचिया सोडी गाठी पवया लागी. अरे अर्जुना, तू तुझ्या डोळ्याने हा प्रसंग पाहिला आहे. म्हटले काय? या भक्ताने मला समर्पित केल्यानंतर मला काय आनंद होतो आणि किती आनंद होतो आणि कसा आनंद होतो तुला काय सांगावं अर्जुना. पण एक गोष्ट तुला नक्की माहिती आहे, तू पाहिली आहे. म्हणून त्वाची देखिले, तू स्वतःच ही गोष्ट पाहिलेली आहे. आणि आपुलिया दिठी, तू आपल्या दृष्टीने आपल्या डोळ्यांनी ही गोष्ट चांगली पाहिली आहे. काय बरं? माझा बालमित्र असणारा सुदामा
माझ्या भेटी करता जेव्हा येतो तेव्हा सुदाम्याची पत्नी असणारी सुशीला दारिद्र्याने खितपत होती, अनंत प्रकारचे दुःख यातना सहन करत होती. तिला असं वाटलं भगवंताकडे द्रव्य मागण्याकरता यांना जर पाठवलं तर ते जाणार नाहीत, पण तिने युक्ती साधली. अशा युक्त्या स्त्रियांना खूप येतात आणि सांगितले की तुम्ही आता तुमचे मित्र भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे बनले आहेत, तेव्हा तुम्ही त्यांच्या भेटी करता जा, आपल्या सगळ्या समस्या ह्या आपोआप सुटतील. अशी एक प्रकारची विनंती, एक प्रकारचा असा युक्तिवाद सुशीलाने केला. आणि बरोबर आता मित्राच्या घरी जाताच आहात तर रिक्त पाणीर्न गच्छेत, मित्राच्या घरी जाताना, गुरूंच्याकडे जाताना आणि मंदिरात देवाच्याकडे जाताना मोकळ्या हाताने जाऊ नयेत असं म्हणतात. रिक्त पाणीर न गच्छेत, मोकळ्या हाताने जाऊ नये. मग काय, काहीतरी आपल्या हातामध्ये घेऊन एक भेट म्हणून समर्पण करण्यासाठी मित्राच्या घरी, गुरुच्या घरी, आणखी भगवंताच्या इथे एखाद्या संत महात्म्याच्या भेटीला जाताना ह्या गोष्टी अवश्य जुने लोक जाणतात, त्यांना माहिती आहेत. आणि किंवा ते जेव्हा आपल्या घरच्या कोणाला मुलाला सांगतात की तुम्ही चाललात आता जाताना काहीतरी घेऊन जा बरं का, ही आपल्याकडची नकळत घडणारी परंपरा. तत्वज्ञानाच्या बरोबर आचार विचाराची पद्धत ही पूर्वीच्या लोकांच्याकडनं नवीन पिढीला प्राप्त होते. पण हे होण्यासाठी घरात जुन्या पिढीचे आजी आजोबा पाहिजेत ना, तेव्हाच तर ह्या गोष्टी नातवंडांच्या पर्यंत सहजतेने जातात. अर्जुना, तू पाहिलं आहे तेव्हा सुशीलाने एक मुठभर पोहे सुदाम्याच्या उपाण्याला गाठ बांधून दिली आणि जा म्हटले. आणि सुदामा जेव्हा भगवंताच्या भेटी करता येतो आहे, द्वारकेमध्ये कोणीच त्यांना येऊ देत नव्हतं, पण सांगितलं जाऊन सांगा भगवान कृष्णांना तुमचा बालपणीचा मित्र सुदामा तुमच्या भेटी करता आलेला आहे. नोकराने जेव्हा हा संदेश दिला, सेवकाने जेव्हा हा संदेश दिला, तेव्हा भगवान श्रीकृष्ण बालपणीचा मित्र सुदामा आला आहे असं कळताच सिंहासनावरून एकदम उडी घेतली आणि पळत सुटले अनवाणी पायाने, सुदामा आला म्हणून. आणि भगवंतानी सुदाम्याला आपल्या हाताने आतमध्ये घेतलं. फक्त हाडच शिल्लक होते, मांस संपलेलं होतं, दारिद्र्याने खितपत असणारा सुदामजी. परंतु आज भगवान श्रीकृष्ण इतके आनंदित झाले आहेत, त्याला उचलून घेतलं आणि आपल्या डोळ्यांच्या मध्ये असणाऱ्या अश्रूंनी त्याने भगवान श्रीकृष्णाने आपल्या मित्रांचे पाय स्वच्छ केले, त्यांचा अभिषेक केला, चरणपादुका त्यांनी स्वच्छ केल्यात आणि आपल्या महालामध्ये बसवलं. आणि मग इकडच्या तिकडच्या चर्चा सुरू झाल्या आणि सांगितलं की आमच्या वहिनीने काहीतरी दिलं असेल ना. काही नाही असं म्हणताना सहजच भगवान श्रीकृष्णांचं त्या उपारण्याकडे लक्ष गेलं आणि एक बांधलेली काहीतरी पुरचुंडी त्या ठिकाणी होते. सुदामजी ते लपवत होते आणि भगवान श्रीकृष्ण ते ओढत होते. बाजूला अष्टपट्टराण्या हा सगळा दोन मित्रांचा संवाद आनंदाने पाहत होते. काही नाही दिलं मला, काही नाही दिलं असं म्हणून भगवान श्रीकृष्णाला सांगत होते. तेवढ्यामध्ये भगवान कृष्णांनी ते मुठभर पोयाची जी पुरचंडी होती ती उपारण्यातून ती सोडली आणि ते असलेले पोहे भगवंताने इतक्या आनंदाने खाले की आतापर्यंत इतके सुंदर पोहे ह्या जगातल्या कोणत्याच व्यक्तीने दिले नाही. त्या सुदाम देवाचे पोहे ते खात असताना इतका आनंद झाला. त्या अष्टपट्टराण्यांना वाटलं आपल्या हातून एवढा स्वयंपाक होत नाही, एवढं काय या पोयांच्या मध्ये आहे, आम्हाला तरी एखादा घास घेऊ द्या. तेवढे नाही तुम्हाला नाही भेटणार, हा माझा खास आहे. म्हणून सुदामा
माझ्या किती आवडीचा आहे, हा सगळा प्रसंग अर्जुना तू डोळ्याने पाहिला आहे ना. मी सुदाम्याची सोडी गाठी पोह्या लागी, मुष्ट बोर पोयासाठी गाव सोनियाचा दिला गा. नामदेव महाराज वर्णन केला. गण आणि गोत्रज आणि गण आणि गोत्रज सर्व हसताती मज, गेले याचे मनुष्यपण येणे सांडिली लाज, विनवितो शिंपी नामा संत चरणीचा रज. याप्रमाणे ह्या भक्तीचं महात्म्य अर्जुना तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे ना. मी सुदामियाच्या सोडी गाठी पोव्या लागी, तुला देखील आपुल्याची तिथी. आपल्या दृष्टीने हे पाहिलं आहे, मग आणखी तुला काय सांगावं. पण एक गोष्ट नक्की सांगतो, या सगळ्याच्या पाठीमागे असणारं एक मुख्य तत्व ते म्हणजे मी भक्ती पाहतो. पै भक्ती एकी मी जाणे, येते साने थोरण म्हणे, भावाचे पाहुणे भलतेया. भगवंत म्हणतात, या बाकीच्या पत्र आहे, पुष्प आहे, फल आहे, तोय आहे, किंवा ह्या सगळ्या वस्तू, भौतिक वस्तू ज्या आहेत, त्या भौतिक वस्तूंच्या पाठीमागे देणाऱ्याचा जो भाव, देणाऱ्याचं जे प्रेम, देणाऱ्याची जी भक्ती, आपुलकी, जिव्हाळा, तोच मला अपेक्षित आहे, तोच मी जाणतो, तोच मला पाहिजे आहे. म्हणून भक्ती एकी मी जाणे, मला केवळ आणि केवळ त्या अंतरंगातील भक्ताच्या अंतःकरणातील भक्तिप्रेमच मला हवं असतं. आणि हे भक्तिप्रेमाच्या साठी ते साने थोरण म्हणे. मग ह्या वाचून त्या भक्ती अर्पण करण्याकरता जो उपचार आहे, तो उपचार करणारा लहान आहे का मोठा आहे. तिथे साने म्हणजे अतिशय छोटा आहे का थोरण म्हणे हा खूप वयाने मोठा आहे. अर्थात भक्ताच्या लहानपणाचा किंवा मोठेपणाचा विचार केला जात नाही. तो कोणत्या वर्णाचा आहे, कोणत्या आश्रमाचा आहे, तो तपाने, धनाने, विद्येने, ज्ञानाने मोठा आहे का लहान आहे, असा मी काहीही विचार करत नाही. आम्ही भावाचे पाहुणे भलतेया, आम्ही भलतेया भावाचे पाहुणे. आम्ही कोणत्याही भक्ताच्या प्रेमाचा स्वीकार करणारे अतिथी पाहुणे आहोत. थोडक्यामध्ये आम्ही पाहुणे कोणाचे, भलत्या भावाचे. भलत्या मग तो कोणता की भक्त असे ना, पण त्याच्या अंतःकरणामध्ये असलेला जो भाव आहे, तो भाव प्रेम घेण्याकरता आम्ही त्याचे पाहुणे होतो. खरं म्हणजे हीच गोष्ट व्यवहारामध्ये सुद्धा मान्य होते. आपण एखाद्या गरीब मित्राच्या घरी जातो, जाणं पसंतही करतो. त्याच्याजवळ काही द्यायला नसू द्या, पण त्याचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असेल तर हजारो मित्रांचा मान सन्मान बाजूला ठेवून आपण त्या प्रेमाने समर्पण होणाऱ्या त्या मित्राच्या घरी जात असतो. भगवान श्रीकृष्णांचं जीवन चरित्र ह्या संबंधाने सर्वांना विदित आहे. त्यातला एक प्रसंग, भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरामध्ये शांती दूत म्हणून शेवटी युद्ध टाळण्याचा प्रयत्न करण्याकरता येतात. त्यासाठी दुर्योधनाने अनंत प्रकारच्या योजना करून भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी विश्रांतीला, भोजनाला, काहीतरी निमित्ताने कसे येतील असा प्रयत्न करत होते. पण भगवंत चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळ म्हणे धन्य तोची विठोबा, या न्यायाप्रमाणे शांतीदूत म्हणून जे काम करायचं होतं ते काम केल्यानंतर भगवंत सरळ निघाले विदुराच्या घरी. विदुर बाहेर गेले होते आणि विदुराणी त्यांची पत्नी त्या ठिकाणी तिथे होती. भगवंताच्या विषयी खूप प्रेम. भगवान श्रीकृष्ण आले आहेत हे पाहतानाच इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आपल्या घरामध्ये असणारी केळी भगवंताला समर्पण करण्यासाठी आणली आणि ती केळी सोलली आणि मधला गर स्वतः खाऊन घेतला आणि भगवंताच्या मुखामध्ये त्या केळीचे साल टाकले आणि भगवंताने ते साल
केळीची जी आहेत ती इतकी आनंदाने खाली. तेवढ्यामध्ये विदुरजी आले आणि म्हटले, हा काय प्रकार आहे? तू स्वतः गर खातेस आणि भगवंताला केळीची सालं खाऊ घालतेस, पण ती राहिली कुठे देहावरती? असो ऐसा कोठे आठवची नाही, देहची विदेही भोगुदशा. आणि भगवंताला हाच भाव पाहिजे होता, आम्ही भावाचे पाहुणे भलतेया. भलतेया आम्ही भावाची पाहुणे. मग तो कोसा का असेना, लहान असू द्या, छोटा असू द्या, मोठा असू द्या, शबरी सारखी भिल्ला योनीमध्ये जन्माला आलेली, परंतु पतंग ऋषींच्या वरती पराकुटीचा विश्वास आणि श्रद्धा ठेवल्यानंतर म्हातारपण झालं तरी रोज प्रभू रामचंद्राची वाट पाहायची की माझ्या गुरुनी सांगितलं आहे. आणि त्याकरता बोरं आणून आपल्या सेवळलेल्या दातांनी ती गोड आहे का आंबट आहे असं तपासून मग ती भगवंताला ठेवत असायची. पण भगवंताने ते आवडीने खाले, कारण भलतेया आम्ही भलतेया भावाचे पाहुणे. आम्ही कोणत्याही प्रकारचा जो भक्त असू द्या, पण त्या भक्ताच्या भावाचे, प्रेमाचे आम्ही पाहुणे आहोत. आणि मग निमित्त काही असू द्या, एर पत्र पुष्प फळ, ही भजावयास मीच केवळ, वाचूनी अमुचा लाग निष्कळ भक्ती तत्व. अहो म्हटले, या मुख्य प्रेमाशिवाय दुसरं काही नकोय मला. मग पत्र, पान, पुष्प म्हणजे फूल, फळ, हे आहे मला भजण्यासाठी, माझी पूजा करण्यासाठी. हे भजावयास मीस केवळ. मीस म्हणजे निमित्त आहे. मला हे भगवंताची सेवा, पूजा, समर्पण करण्याचं हे निमित्त आहे. पण ह्या उपचाराशिवाय, पत्र पुष्प जे उपचार आहे याच्या वाचून मला कसला मुख्य संबंध पाहिजे असेल तर अमुचा लाग निष्कळ भक्ती तत्व. अमुचा लाग म्हणजे आमचा जो संबंध आहे, आमची जी आवड आहे ते निष्कळ भक्ती तत्व. मला फक्त त्यातून निष्कळ म्हणजे निष्कलंक असणारी भक्ती तत्व एवढंच अपेक्षित आहे. या भक्तीचा विचार आपण नारद भक्तिसूत्राचा विचार करताना केला आहे. ती भक्ती कशी असावी? यथा व्रज गोपिकानां. भक्तीचं उदाहरण दिलं, सात्वास्मुन परम प्रेम रूपा. परम प्रेम रूपा असणारी भक्ती ही सांगून झाल्यानंतर ती भक्ती ज्याला प्राप्त होते तो मत्तो भवती, अमृतो भवती, न सोचती न कांक्षती, आत्मारामो भवती, असं वर्णन नारद महर्षींनी केलं. आणि मग सगळं वर्णन करून झाल्यानंतर त्या भक्तीची तुलना जगात कोणत्याच वस्तूशी करता येऊ शकत नाही, असं असणारं भक्तिप्रेम हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून आमचा लाग, आमचा संबंध निष्कलंक असणाऱ्या भक्तीशी आहे आणि त्या भगवंताच्या भक्ताच्या प्रेमाशी आहे. पत्र पुष्प हे भजण्याचे निमित्त आहे, ते काही महत्वाचं नाही, पण त्याच्या पाठीमागे असणारा भाव, प्रेम हे सर्व गोष्टी महत्वाच्या आहे. म्हणून अर्जुना अवधारी, तू बुद्धी एकी सोपारी करी, तरी सहजे आपुल्या मनोमंदिरी नविसंबे माते. शेवटचा संदेश या श्लोकावरती देताना भगवंताच्या मुखामध्ये ही ओवी ठेवून अर्जुना करता भगवंत म्हणतात, हे बाबा अर्जुना अवधारी. या अध्यायाच्या मध्ये अवधारी हा शब्द अनेकदा अनेक पद्धतीने आलेला आहे. लक्षपूर्वक ऐक. तू बुद्धी एकी सोपारी करी. तू आपल्या ठिकाणी असणारी जी बुद्धी आहे ती बुद्धी सोपारी करी, म्हणजे सोपी कर. सोपी कर म्हणजे काय? अशा सोप्या पद्धतीने माझ्या भक्तीचं अवलंबन कर. बुद्धीने भक्ती सोपी करण्याचा निश्चय कर. भक्ती अतिशय सोपी आहे. इतरांच्या मध्ये, सगळ्या साधनांच्या मध्ये काहीतरी उणिवा त्रुटी असते,
पण भक्ती करताना कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा दोष निर्माण होत नाही. म्हणून अत्यंत सोपी असणारी भक्ती तू आपल्या बुद्धीपासून करण्याचा निश्चय कर. अशा सोप्या भक्तीचा विचार तुझ्या बुद्धीने हो दे बाबा अर्जुना, तू बुद्धी एकी सोपारी करी. असं जर केलं तर सहजच आपुलिया मनोमंदिरी, तू स्वतःचं जे मन आहे त्या स्वतःच्या मनाला भगवंताच्या भक्तीनं इतकं पवित्र कर की ते मन आता मन न राहता ते मन आता मंदिर बनव. म्हणजे वेगवेगळ्या मंदिरात आपण स्वच्छ मंदिरात जातो, कौतुक करतो, पण या ठिकाणी सहजे आपुलिया मनमंदिरी, स्वतःला त्या मनाला मंदिर बनव आणि त्या तुझ्या मनरूपी मंदिरामध्ये माते न विसंबे म्हणून म्हणजे मला तू कधीही विसरू नकोस. म्हणजे तुझ्या मनरूपी मंदिरामध्ये माझी सतत आठवण ठेव, माझं सतत स्मरण कर, माझं नेहमी नित्य अनुसंधान ठेव. म्हणून आपुलिया मन मंदिरी माते न विसंबे, आपल्या मनरूपी मंदिरामध्ये मला नेहमी आठव. आणि हे करण्याकरता मनाचं मंदिर म्हणजे स्वच्छ केलं की सहजच माझी आठवण तुला काही प्रयत्न न करता येईल. अशा प्रकारे तुझ्या बुद्धीचा निश्चय जर केला तर या सोप्या बुद्धीचा निश्चय कर, आपल्या मनाचं मंदिर बनव आणि मला सहजच अकृत्रिमरित्या माझी सतत अनुसंधान भक्ती ठेव. आणि हेच मला अपेक्षित आहे असं भगवंताने सांगितलं. आणि मग पुढचा उपदेश भगवंत करतात, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. या श्लोकाच्या मध्ये भगवंताने अर्पण करण्याचा हा एक संदेश दिला आहे. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. या ठिकाणी अर्जुनाच्या करता जे संबोधन वापरलं आहे ते म्हणजे कौन्तेय. आपण अनेकदा पाहिलं आहे. कुंती ही भगवंताची अत्यंत एकनिष्ठ भक्त. भागवतामध्ये भगवंताची केलेली कुंतीने स्तुती ही तिच्या शुद्ध भक्तीचे एक मोठं प्रतीक आपल्याला पाहायला भेटतं. मुळातच ह्या भक्तीचं महात्म्य आपल्याला श्रीमद भागवताच्या मध्ये आणि रामायणाच्या मध्ये विशेषत्वाने पाहायला भेटतं. जेव्हा कधी रामायण किंवा रामायण किंवा भागवताची कथा असेल तेव्हा या भक्तीचं महात्म्य नक्कीच आपण एकदा ऐकण्याचा प्रयत्न करूया. अर्थात अर्जुन हा भक्त आहे हे सांगण्यासाठी भगवंतानी मुद्दामच भक्त असणाऱ्या कुंतीचं उदाहरण दिलं. आणि कुंती ही माता असल्यामुळे आणि कौन्तेय अर्जुन हा पुत्र असल्यामुळे पुत्राच्या मध्ये मातेचे गुण सहजच नैसर्गिकरित्या संक्रमित होतात. कारण कारणाचे गुण कार्यामध्ये येत असतात. त्यामुळे तू कौन्तेय आहे म्हणजे कुंतीचा पुत्र आहेस. आणि कुंतीने मला सगळं भाव समर्पण केलं आहे हे सांगण्याकरता अर्जुना यत् करोषि यद अश्नासी यत् जुहोसी यत् ददासी यत् तपस्यसी तत् मदर्पणम कुरुष्व. यत् करोषि म्हणजे अर्जुना तू जे काही करतोस, म्हणजे तुझ्या कायिक वाचिक मनाने तुझ्याकडनं जेही काही क्रिया घडते, तू जे काही करतोस ते तत् मदर्पणम कुरुष्व, तू मला अर्पण कर. इतकंच नव्हे, यद अश्नासी तू जे काही खातोस तत् मदर्पणम कुरुष्व, ते मला समर्पण कर. यद जिहोशी तू
जे काही यज्ञाच्या मध्ये हवन करतोस ते देखील तत् मद अर्पणम कुरुष्व, ते देखील मला समर्पण कर. यत ददासी, तू जे काही तुझ्या जीवनामध्ये दान धर्म परोपकार हे दुसऱ्याला करण्यासाठी देत असतोस ते देखील मदर्पणम कुरुष्व. इतकंच नव्हे, यत तपस्यसी, तू जे काही वेगवेगळ्या प्रकारचे तप करतोस ते सुद्धा मदर्पणम कुरुष्व, तत् मदर्पणम कुरुष्व, ते मला सगळं समर्पण कर. अर्थात जे पत्रम पुष्पम फलम तोयम हे उदाहरण सांगितलं तीच गोष्ट आता पुनरुक्तीच्या भूमिकेतून भगवंत ह्या 27 क्रमांकाच्या श्लोकात सांगतात. भवारे यत करोशी स्वतः प्राप्तम यत अश्नासी यत जुहोशी हवनम निर्वर्तयसी श्रौतम स्मार्तम वा, जे आपण श्रुतीने आणि स्मार्थ म्हणजे स्मृती ग्रंथांनी असे वेद करता वेदाच्या माध्यमातून जे काही यज्ञ घडतात ते यज्ञ करताना मला समर्पण कर. जे काही प्रयच्छसी ब्राह्मणादिभ्य, ब्राह्मणादिकांना जे दान करशील तेही मला समर्पण कर. जे तप करशील तपस्यशील चरसी तत् मदर्पणम मत समर्पणम कुरुष्व, ते सगळं जे सगळं मला समर्पण कर. असा हा समर्पणाचा योग भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितला. म्हणून या श्लोकाला आपण नाव देऊया समर्पण योग सांगितलं या श्लोकाच्या मध्ये. या सगळ्या गोष्टी भगवंत म्हणतात की ह्या तुला ज्या तुझ्या जीवनामध्ये घडतायत त्या सगळ्याची सगळ्या मला समर्पण कर. यावरती ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य पहा. जे जे काही व्यापार करीशी का भोग हन भोगीशी अथवा यज्ञ यजसी नानाविधी, जे जे काही व्यापार करशी स्वाभाविकरित्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आणि कौशल्याप्रमाणे तू जे जे काही व्यापार करतोस, जो व्यवहार करतोस, तुझ्या हातून ज्या काही क्रिया घडतात किंवा भोग हन भोगीशी किंवा प्रारब्ध वशामध्ये प्राप्त झालेले जे सुखदुःखात्मक भोग आहेत आणि ते सुखदुःखात्मक भोग ज्या पद्धतीने अनुभवतोस घेतोस ते भोग भोगशील ते सुद्धा काय कर मला समर्पण कर. किंवा नानाविधी यज्ञी यजसी, नानाविधी म्हणजे नाना प्रकारच्या यज्ञांच्या द्वारे यज्ञी यजसी, यज्ञाच्या मध्ये जे काही यजन करशील नाना प्रकारच्या यज्ञांच्या मध्ये. म्हणून ह्या ओवीच्या मध्ये 3 गोष्टी सांगितल्या. जे जे काही व्यापार करशी म्हणजे ते व्यापार कायिक वाचिक मानसिक असेल, लौकिक अलौकिक असेल, व्यवहारिक किंवा पारमार्थिक असेल, ते सगळे व्यापार का भोग हन भोगीशी किंवा खरोखर जे तुला प्रारब्ध वशामध्ये सुखदुःखाचे भोग भोगतोस ते भोग, अथवा नानाविधी यज्ञी यजसी, नाना प्रकारच्या यज्ञांच्या मध्ये माझं यजन करतोस ना. किंवा आणखी सांगतात ना तरी पात्र विशेष दाणे का सेवका देसी जीवने तपादी साधने व्रत करीशी. ना तरी पात्र विशेष दाणे, दान हे मोक्ष निधानाचं अंजन म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी दानाला मोक्षरूपी निधान दिसण्याचं अंजन हे दान आहे असं सांगितलं. म्हणून दान हे नेहमी केलं पाहिजे. म्हणून ह्रिया देयम भिया देयम संविदा देयम असं म्हटलं आहे. दान आपण हे दिलं पाहिजे, भीतीने दिलं पाहिजे, आनंदाने दिलं पाहिजे, सुखाने दिलं पाहिजे. उपनिषदामध्ये या दानाचे तैतरी उपनिषदामध्ये खूप असे युक्तिवाद मांडलेले आहेत. अर्थात पात्र विशेष दाणे, ज्याला आपण दान करायचं
त्याचा आचार विचार, शास्त्रज्ञान, त्याची आवश्यकता हे बघून दान करणं म्हणजे हे पात्र विशेष दान आहे. त्याला सात्विक दान असं म्हणतात. योग्य दातव्यमिती दानम दीयते उपकारिणे देयतेच, हे दातव्यमिती दानम दीयते उपकारिणे देश कालेचे पात्रे देशे कालेचे पात्रेचे तद्दानम सात्विकम स्मृतम. अर्थात देश काल पात्र मला हे दान दिलंच पाहिजे या प्रकारची भूमिका 18व्या अध्यायामध्ये आपल्याला मुळातच पाहण्यासारखी आहे. आपण ते तेव्हा पाहू. पण याप्रमाणे हे देश काल पात्र पाहून दिलेले जे दान आहे ते विशेष दान आहे. ते दान असेल किंवा सेवका जीवने देसी, सेवका आपले जे सेवक वर्ग आहेत, नोकर वर्ग आहेत, त्या नोकर वर्गांना जीवने देसी, त्यांना जीवन देतोस म्हणजे तू त्यांना जे काही देतोस त्यावर त्यांचं जीवन निर्वाह चालतो. म्हणजे इथे जीवन शब्दाचा अर्थ आहे वेतन, पगार, मूल्य, त्यांच्या सेवेचा मोबदला. तू जे देतोस त्यावरून त्यांचं जीवन हे चालत असतं. म्हणून त्यांच्या उपजीविकेकरता दिलेलं वेतन असेल. तपादी साधने, वेगवेगळ्या प्रकारचे त्या तपांची साधनं असतील, किंवा एकादशी व्रत असेल, द्वादशी व्रत असेल, दशमी व्रत असेल, महाशिवरात्री व्रत असेल, रामनवमी, गोकुळ अष्टमी अशी वेगवेगळे व्रत असतील. कृत्स चांद्रायणादी काही व्रत असतील किंवा काही तप असतील. हे सगळेचे सगळे या दोन ओव्या एकत्रित करून, कारण ह्या दोन्ही ओव्यांच्या मध्ये क्रिया सांगितली नाही, ती क्रिया आपल्याला पाहायला भेटते पुढच्या ओवीच्या मध्ये. ती क्रिया जात अघवे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करोनी करावे माझिया मोहरा. भावना करोनी करावे माझिया मोहरा. माझिया मोहरा करावे, करावे हे क्रियापद या 3 ओव्यांना मिळून आलेलं आहे. 2 ओव्यांच्या मध्ये ती क्रिया अपूर्णच आहेत, म्हणून त्या 3 ओव्यांचं युग्म एकत्रित आलेलं आहे. क्रिया जात अघवे, या सगळ्या प्रकारच्या क्रिया, सगळ्या व्यापाराच्या देहेंद्रियांच्या माध्यमातून घडणारे व्यापार असेल, प्रारब्धवशामध्ये सुखदुःखाचे भोग असतील, नाना प्रकारच्या यज्ञांच्या मध्ये झालेले यजन असेल, पात्र विशेष दान असेल, सेवकांना दिलेला पगार असेल, वेगवेगळ्या प्रकारचे तप साधना असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्रत असेल, हे क्रिया जात अघवे, हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कायिक वाचिक मानसिक क्रिया आहे. आणि ह्या सगळ्या क्रियांच्या द्वारे जे जे स्वभावे निपजेल, जे जे स्वाभाविकरित्या निर्माण होईल, मग ती क्रिया वैदिक क्रिया असेल, त्या सगळ्या क्रिया किंवा दुसरी लौकिक क्रिया असेल, ती सर्वच्या सर्व जे आहेत त्यातून जे काही निर्माण होईल ते काय करावा, ते भावना करोणी, भावना करोणी, भगवत भावना करोणी माझिया मोहरा करावे. मी जे काही करतो आहे तपश्चर्या, मी ते भगवंतासाठी करतोय, व्यापार भगवंतासाठी करतोय, सुखदुःख भगवंताने मला दिले आहे त्याचा मी अनुभव घेतोय, यज्ञ भगवंतासाठी करतोय, दान त्यांच्यासाठी करतोय, सेवकांना मी देतोय ते भगवंताचाच एक सेवा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे तप आणि व्रत असेल ते मी भगवंतासाठी करतोय. म्हणून जे जे काही करतो ते ते भगवत भावना समोर ठेवून करतो. म्हणून ते भावना करोणी मध्ये शब्द लिहायचा किंवा म्हणायचा किंवा वाचायचा, ते भगवत भावना करोणी, भगवंताच्या विषयी असणारी भावना करोणी माझिया मोहरा करावे, माझ्या प्राप्तीच्या उद्देशानं. माझिया मोहरा म्हणजे माझ्या प्राप्तीच्या उद्देशानं ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात. मग असं केल्यानंतर त्याचा समारोप आणि पुढच्या श्लोकाचा उपोद्घात
पुढच्या ओवीत सांगतात, परी सर्वथा आपुले जीवी केली याची काहीच से नुरवी, ऐसे धोनी कर्मे द्यावी माझ्या हाती. अतिशय सुंदर ओवी, विचार करून पहा. परी सर्वथा आपुले जीवी केली याची से काहीच नुरवी. आता जेवढ्या क्रिया सांगितल्या दुसऱ्या म्हणजे 398, 399 आणि 400 या 3 ओव्यांच्या मध्ये भगवंताला समर्पण करण्यासाठी वेगवेगळे व्यापार, सुखदुःख, यज्ञ, पात्रविशेष, दान, व्रत, तप आणि जीवन सेवकांच्या साठी असेल सगळ्या प्रकारच्या क्रिया भगवंताला समर्पण, भगवत भावना म्हणून समर्पण करायच्या. परंतु मी भगवंताला समर्पण केलेल्या आहेत अशा आपल्या अंतःकरणामध्ये त्याची आठवण सुद्धा राहू नये. परी सर्वथा आपुले आपुले जीवी. आपुले जीवी म्हणजे आपल्या जीवात, म्हणजे आपल्या मनात, आपल्या जीवी म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या अंतःकरणात, आपल्या मनात, आपल्या जीवात काय करावी? केली याची. मी भगवंताला समर्पण करण्याकरता काही क्रिया केल्या, यज्ञ केले, दान केले, तप, व्रत केलं, या केलेल्याची थोडी सुद्धा सेची नाही. से म्हणजे आठवण. कशी आठवण? काहीच से, काहीची से नुरवी म्हणजे काहीच थोडी सुद्धा आठवण उरू देऊ नये. मी सगळं काही केलं, सगळं करावंही, पण सगळं केल्यानंतर मी काहीच केलं नाही असं वाटावं. केल्याची थोडी सुद्धा आठवण मनामध्ये उरू देऊ नये. म्हणून शब्द छान आहे. केली याची से काहीच नुरवी. मी जे काही केलं आहे त्या केल्या संबंधाने माझ्या अंतःकरणामध्ये मी काहीच उरू देत नाही. आणि अशा प्रकारे ऐसे धोणी कर्मे द्यावी माझ्या हाती. माझे हाती ऐसे कर्मे धुवून द्यावी. माझ्या हातामध्ये अशा प्रकारे कर्म धुवून द्यावं. ठीक आहे, आपल्या हाताला जर मळ लागला तर आपण पाण्याने धुतो, कपड्याला साबण लावून कपडे धुतो, अंग स्नानाने स्वच्छ करतो, हे धुणं बरोबर आहे. पण भगवंत म्हणतात की मला हे सगळे कर्म अगोदर धुवून द्या आणि मग मला समर्पण करा. आता कर्म आणि त्यातलं मळणं कोणतं असेल तर आपल्याला धुणं शक्य होईल. कर्म मुळातच दोषयुक्त असतं. 18व्या अध्यायामध्ये या कर्माच्या संबंधाने विचार केलाच आहे, 3ऱ्या अध्यायामध्ये केला आहे. म्हणून कर्म कितीही चांगलं केलं तर त्या कर्माच्या मध्ये काही ना काही उणीवा राहतात. सर्वारंभा ही दोषेण धूमेन अग्नी रिवावृता. धूमेन अग्नी आवृताहा. जसा अग्नी कोणता का असेना परंतु तो धुराने आवृत्त असतोच, त्याप्रमाणे कोणतंही जरी कर्म केलं त्या कर्माच्या मध्ये काही ना काही उणीवा, काही ना काही त्रुटी, काही ना काही कमतरता त्या राहतच असतात. कर्म हेच मुळात सदोषयुक्त आहे. कर्म कधीच निर्दोष नसतं. पण इथे असताना भगवंत म्हणतात माझ्या हाती कर्म धुवून द्या. मग पहिल्यांदा कर्मातला मळ पाहूया आणि मग धुवून देता येईल. कोणतंही कर्म करताना अंतःकरणामध्ये कामना ठेवणं आणि कर्म केल्यानंतर त्या कर्माचं फळ अपेक्षित ठेवणं म्हणजे हा कर्मातला मळ आहे. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद. म्हणजे मी हे कर्म करणारा आहे, मी कर्म कर्तृत्व हा अहंकार आणि त्या कर्माचं फळ मला भेटलं पाहिजे अशा प्रकारचं कर्म फलस्वाद. हे 2 प्रकारचे कर्मातले दोष आहे, कर्मातले मळ आहेत. मग ते कर्म धुवून द्यावं म्हणजे कर्म करण्याच्या अगोदर कर्त्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा अभिमान नको आहे.
भगवंतानी ही परिस्थिती मला निर्माण करून दिली. मी त्याच्या परमात्म्याच्या हातातले एक साधन आहे आणि तोच परमात्मा त्याच्याकरता माझ्याद्वारे कर्म करून घेतो. म्हणजे कर्म करताना अधिष्ठानम तथा करता कर्णंच पृथक विदम विविधाष्ट पृथक चष्टा दैवम चैवात्र पंचमम. या 5 प्रकारचे कर्म घडण्यासाठी साधनं असतात. त्याचा 18व्या अध्यायात विचार येणार आहे. आणि म्हणून मी कोणीच नाही आहे. म्हणजे कर्म करताना कर्माच्या संबंधाचं कर्तृत्व काढून टाकणं. बर. दुसरं, जे काही भेटेल त्या कर्माच्या फलासंबंधाने माझा कोणताच आग्रह नाही. म्हणजे फलास्वाद नाही, कर्तृत्व नाही आणि कर्तृत्वाच्या नंतर भोक्तृत्व पण नाही, फलास्वाद पण नाही. जे काही भेटेल मी तो प्रसाद म्हणून स्वीकारेल. याप्रमाणे कर्तृत्व आणि भोक्तृत्व हा कर्माचा मळ आहे. आणि कर्म करताना मी करता भोक्तृत्व धर्म काढून द्यायचे, कर्म फलास्वाद टाकून द्यायचा. आणि असं शास्त्राने सांगितलेले विहित कर्म करायचे. हे 2 झालेच आहे. तिसरं कर्म धुवून द्यायचं म्हणजे मनमानी कर्म करायचं नाही. मला हे वाटलं म्हणून मी कर्म करतो, मला ते चांगलं वाटलं म्हणून कर्म करतो, मग मी करेल, मनमानी कर्म करायचं नाही. म्हणजे कर्माच्या ठिकाणी अहंकार नको, कर्माच्या ठिकाणी फलस्वाद नको आणि कर्म हे विहित असलं पाहिजे. म्हणजेच कर्म हे निषिद्ध करता कामा नये. आणि चौथं आहे, हे सगळं कर्म केल्यानंतर मी कर्म केलं आहे याची थोडी सुद्धा अंतःकरणामध्ये आठवण राहू नये. हे मागे सांगितलं जातं. केली याची काहीच से नुरवी. आणि केलेल्या गोष्टीची थोडी सुद्धा मनामध्ये आठवण राहू नये. अशा 4 प्रकारच्या भूमिकेतून केलेलं कर्म म्हणजे ते धुवून दिलेलं कर्म आहे. ऐसे धुवणी कर्मे माझ्या हाती द्यावी, असं हे कर्माचं रहस्य. आणखी या संबंधी विचार आहेत, तो आपण उद्या पाहूया. तूर्त या ठिकाणी थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.